हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी दीप्ती. तर माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे रविवार आणि रविवार निमित्त आज मला स्वयंपाकाला सुट्टी आहे. तर आजचा स्वयंपाक जो आहे तो माझ्या सासूबाई करणार आहेत आणि आजच्या स्वयंपाकामध्ये ते स्पेशल अशी कारल्याची रस्सा भाजी करणार आहेत. कारल्याच्या रस्सा भाजीचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आई, आता कारल्याची भाजी करण्यासाठी तुम्ही काय काय करणार आहे? पहिला गॅसमध्ये पाणी ठेवूया उकळायला. गॅसवरती पाणी ठेवलं इथं उकळण्यासाठी आणि कारल्याचे असे काप करून घेतलेलेत, यातल्या बिया काढलेल्यात. ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये मीठ टाकायचं. अच्छा, अंदाजे टाकायचं. मीठ टाकून घ्यायचं. त्यामध्ये कारले टाकायचे. अच्छा, त्याच्यामध्ये आता कापून घेतलेले कारले टाकलेले आहेत. आणि हे कारले आपल्याला किती वेळ शिजवायचे? 5-7 मिनिटं शिजवूया. असं शिजलं ना की मग बंद करायचं. अच्छा, एक 5 ते 7 मिनिटामध्ये हे कारले व्यवस्थित शिजले जातात. आता हे कारले आपण पहिल्यांदा शिजवून घेऊया. आता आपण बघूया कारलं शिजलेलं आहे का ते. बघा, शिजले. आता व्यवस्थितपणे आपलं कारलं शिजलेलं आहे. आता कारलं शिजलं तरी गॅस बंद करायचा आणि 5 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे. तर आपण ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया. आणि परत थोडं स्वच्छ पाणी टाकू. सगळं पिळून घ्यायचं. अच्छा, हे कारले आपल्याला पिळून घ्यायचे आहेत व्यवस्थित. अशा प्रकारे आपण सगळं कारलं जे आहे ते पाण्यातनं पिळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती धुवून घेतलेली डाळ टाकू. अच्छा, इथं मसूर डाळ टाकायची 1 ते 2 चमचे. ही काय भिजत टाकली नव्हती ना? नाही, धुवून घेतली, फक्त धुवून घेतलेली आहे. ती कारल्यांवर टाकून घ्यायची आहे. ह्याच्यावरती गूळ टाकायचा आहे. हा आपला घरगुती मसाला, घरचा घरगुती काळा मसाला. ही चिंच टाकायची. हा गरम मसाला टाकायचा आहे. हे मीठ टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. ही कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक चिरून. आणि ह्याच्यावरच आपल्याला कूट टाकून घ्यायचंय, भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं. आवडीनुसार टाकायचं. लसूण कांदा काही गरज नाही ह्याला. अच्छा, कांदा लसूण घालण्याची काही गरज नाही. आता एवढं सगळं साहित्य घातलेलं आहे. आता आपण ह्याला फोडणी करायची आहे ना? अच्छा, जास्त टाकण्याची गरज नाही. इथं आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे 2 चमचे. आता तेल गरम होऊ दे, मग आपण फोडणी करूया. आता थोडंसं पाणी घालायचं. आता या कारल्यामध्ये आपण थोडंसं इथं पाणी घालून घेतलेलं आहे. मिक्स करायचं. हां, सगळे जे मसाले आपण घालून घेतलेले आहेत ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे. आता इथं थोडीशी जास्त टाकायची. मोहरी थोडी जास्त टाकायची. जिरे थोडीशी टाकायची. आता इथं जिरे मोहरी टाकलेली आहे. आता हळद टाकलेली आहे. आता हिंग टाकायचं आहे थोडासा. ह्यामध्ये हे टाकायचं सगळं. आपण कारलं टाकून घेऊया. छान परतून घेऊ. व्यवस्थित परतायचं आपल्याला. आपण मीठ वगैरे टाकलं होतं, आता काय वरून टाकायची गरज नाही. आता काय टाकायची गरज नाही. आवडीनुसार जास्त तिखट टाकलं तरी चालतं. आता हे 2 मिनिटं ह्याची वाफ काढ.
अच्छा, झाकण ठेवून काढायची का? हां. आता त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि 1-2 मिनिटाचीच आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. बघूया. तुम्हाला सुकी पाहिजे असेल तर अशी पण चालते. बरं, जर सुकी हवी असेल तर यात पाणी घालायची नाही, नाही असं. आणि रस्सा हवी असेल तर आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो. डाळ शिजू द्यायची थोडीशी, हां. जास्त नाही शिजवायची. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी बरं, त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आणि पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं ना. आता किती मिनिटं शिजवायचं परत? त्यातली डाळ शिजू दे. बरं, कच्ची शिजू दे. अर्धी कच्ची डाळ शिजून घ्यायची आहे, पूर्ण शिजवायची नाही आहे आपल्याला. मला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही. हां, जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे. आणि त्या ह्याच्याने तिखट मीठ टाकायचं. हां, आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आपण. पोळी बरोबर, भाकरी बरोबर, तशाबरोबर छान लागते ही भाजी. मुलं पण खातात. हो. तर इथं 5 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण उघडून बघूया. आहा, मस्त. तर आपली भाजी इथं खाण्यासाठी रेडी झालेली आहे. आता गॅस बंद करूया. तुम्ही बघू शकता, खूप छान पद्धतीनं आपली अशी कारल्याची रस्सा भाजी इथं रेडी झालेली आहे.